महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आधी श्रीमंतांची अतिक्रमण काढा, नंतर गरिबांच्या अतिक्रमणाला हात लावा, मनसेचा इशारा। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा। परतवाडा नगर परिषदच्या माध्यमातून शहरातील अतिक्रमण काढणे सुरू असून या माध्यमातून त्यांनी अतिक्रमण धारकांना नोटीस अथवा मौखिक स्वरूपाची तंबी देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे। केवळ आपल्या उदरनिर्वाहाकरिता केलेले गोरगरिबांचे किरकोळ अतिक्रमण हटवण्याचा घात नगर परिषदेच्या वतीने घातला जात आहे। आधी श्रीमंतांचे अतिक्रमण काढा व नंतरच गरिबांच्या अतिक्रमणाला हात लावा, असा इशारा मनसेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे। अतिक्रमण मोहीम लवकरच राबवली जाणार आहे, अशा प्रकारची सूचना नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे। अचलपूर परतवाडा शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अतिक्रमणाला हात न लावता रस्त्यावर खोके, चहा टपरी व इतर तत्सम छोटे मोठे दुकान लावून कुटुंबाचा सांभाळ करतात। गरीब लोकांना या नगर परिषदेच्या माध्यमातून तंबी देऊन उठविणे सुरू असून परतवाडा शहरातील सदर बाजार, गुजरी लाईन, दुराणी चौक, जयस्तंभ चौक, बस स्थानक मार्ग, नगर परिषद परिसर इत्यादी ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण केलेल्या गर्भ श्रीमंत लोकांवर कारवाई। नगर परिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण काढणे अत्यंत स्तुत्य उपक्रम असून या अतिक्रमण मोहिमेमध्ये सर्वप्रथम श्रीमंतांच्या प्रतिष्ठानचे अतिक्रमण काढण्यात यावे, त्यानंतर गरीब आपसूक स्वतःच्या हाताने अतिक्रमण काढून घेतील। परंतु तुम्ही श्रीमंतांच्या अतिक्रमणाला हात न लावता गरिबांचे अतिक्रमण काढण्यासाठी जबरदस्ती करत असाल तर याचे उत्तर दिले जाईल। आधी श्रीमंतांचे अतिक्रमण मनसे अचलपूरच्या माध्यमातून काढण्यात यावे, त्यानंतरच गरीब उपविभागीय लोकांची दुकाने हटवावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जे अचलपूर परतवाडा शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम राबविण्यात येत आहे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबाच आहे। पण आज जे अतिक्रमणाची मोहीम जे राबविण्यात येते फक्त ते गोरगरीब जनता जे रस्त्यावर पाणठेले लावून दुकानं लावून आज घर चालवित आहेत त्यांच्यावरच हा कारवाईचा बळगा उगारण्यात येत आहे। त्यांचं अतिक्रमण काढण्यात आलं नाही, बिल्डिंगा तोडण्यात आलं नाही। माझा फक्त विरोध हाच आहे की पहिले आधी तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंगांचं अतिक्रमण बाहेर काढा। वर्षाच्या आधी 108 अतिक्रमण धारकांना पक्क्या बिल्डिंगा ज्यांनी बांधलेल्या आहेत त्यांना नोटिसा दिल्या, त्यावर अद्यापही कुठली कारवाई झाली नाही। कारवाई झाली नसल्यामुळे आज फक्त गोरगरिबाचं फक्त प्रशासनाला एक ढोंग करून गोरगरिबाचं अतिक्रमण काढून दाखवायचं आहे की आम्ही अतिक्रमण मोहीम राबवत आहोत। पण या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णपणे विरोध आहे, कारण गोरगरीब जनतेच्या पाठीमागं महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर उभी आहे। यांचं अतिक्रमण काढू देणार नाही। आधी त्यांचं अतिक्रमण काढा, पक्क्या बिल्डिंगा पाळा, त्यानंतरच तुम्हाला पूर्ण गावातलं जे रस्त्यावर बसलेले अतिक्रमणधारक आहेत त्यांचं अतिक्रमण करा। याच्यापुढे काय भूमिका राहील तुम्ही? याच्यापुढे एकच भूमिका राहील, या पद्धतीने जर हे कारवाई झाली नाही, निपक्षपणे जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आत्मदहन आंदोलन करणार। अरे हमारा पेट भर रहे हैं हम, हमारे बाल बच्चों का पेट हमने कैसा भरना? अगर ये बंद कर दिए तो हमने बाल बच्चों के सामने क्या लिया के डालना और क्या खाना हमने? हम इसके भरोसे कैसे भी अपना अनाज पानी रोटी ला के अपना खाते हैं, बाल बच्चों को खिलाते हैं। अभी ऐसा रहेगा तो हमने पेट कैसा भरना हमारा? आप ही बताओ हमको। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.